नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीत बंडखोरीचं पीक। कल्याणमध्ये देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बंडखोरी। बंडखोरांकडून स्वकीयांनाच आव्हान। ठाण्यातील बंडोबांचा थंडोबा। भाजप श्रेष्ठींच्या तंबीनंतर नाईकांची नाराजी दूर, तर संजय केळकर देखील म्हस्कींच्या प्रचारात सक्रिय। पालघरमधून डॉक्टर हेमंत सावरांना उमेदवारी, तर राजेंद्र गावितांचा ऐनवेळी पत्ता कट। गावित दोन्ही घरचे पाहुणे उपाशी। निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मोदींचं उफाळून आलं ठाकरे प्रेम। मोदींच्या ठाकरे प्रेमावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संशय। शरद पवारांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील साखर कारखानदारी देशोधडीला। अमित शहांच्या सांगलीच्या सभेत आरोप। नारायण राणेंच्या विजयाची जबाबदारी किरण सामंतांची। नारायण राणेंचं काम करण्याचे अमित शहांचे। सामंत बंधूंना थेट आदेश। मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी हिंदुत्वासोबत गद्दारी केली। मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसोबत हात मिळवला। नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश। अंधारेंना वाटतो अपघात, तर सहकाऱ्यांना मात्र यामागे घातपात असल्याचा संशय। राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढणार। राहुल गांधी घाबरल्याची मोदींची टीका, तर अमेठीच्या ऐवजी सुरक्षित रायबरेलीचा शोध घेतल्याचा मोदींचा आरोप। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा काँग्रेसवर हल्लाबोल। 80 वेळा संविधान बदलण्याचं पाप काँग्रेसनं केलं। मेट्रो तिकिटावर मिळणार 10% सवलत। मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर 10%ची सवलत। मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी मेट्रो प्रशासनाचा निर्णय। विद्या चव्हाण यांची पंतप्रधान मोदींवर टीका। मोदींची गॅरंटी खरी होती का म्हणत मोदींवर केली टीका। पंतप्रधान मोदी यांची 10 मे रोजी नंदुरबारमध्ये प्रचार सभा, तर हिना गावित यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा। महाराष्ट्रामध्ये परत येण्याच्या चर्चा विनोद तावडे यांनी फेटाळल्या। राष्ट्रीय राजकारणामध्ये खुश असल्याचं तावडेंचं स्पष्टीकरण। रोहित पवार मतदारांना धमकावत असल्याचा अजित पवारांचा आरोप, तर मत दिलं नाही तर ऊस नेणार नाही अशी धमकी दिली जात असल्याचा अजित पवारांचा आरोप। बच्चू कडूंच्या प्रहार शिक्षक संघटनेचा सुप्रिया सुळेंना पाठिंबा, तर रोहित पवारांनी फेसबुक पोस्ट लिहित मानले बच्चू कडूंचे आभार। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा आक्षेप। सुनेत्रा पवारांना डॉमिनेट केलं जात असल्याचं राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते उदयकुमार आहेर यांचं वक्तव्य। रावसाहेब दानवेंनी घेतली अर्जुन खोतकरांची भेट। दानवेंनी प्रचाराला येण्याची विनंती केल्याची खोतकरांची माहिती। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बंडखोरी। विजय करंजकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल। लेकीसाठी आई मैदानात। सुप्रिया सुळेंसाठी आई प्रतिभा पवार प्रचारात। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामतीत महिला मेळावा। महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना शिवसेनेकडून धक्का। बेलापूर मतदारसंघात अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश। अमरावतीच्या खडीमल गावात भीषण पाणी टंचाई। विहिरीवर पाणी भरण्यासाठी तुफान गर्दी। मराठवाड्यावरील जलसंकट अधिकच गडद। 961 गावं आणि 334 वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई। मराठवाड्यात जवळपास 1,500 टँकरनं पाणी पुरवठा। बनावट वाहन नोंदणी रॅकेटचा नवी मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश, तर कारवाईत 3 आरटीओ अधिकाऱ्यांसह 9 आरोपींना ठोकल्या बेड्या। 10वी-12वीचा निकाल मे मध्ये जाहीर होणार। 12वीचा निकाल पुढच्या आठवड्यात, तर 10वीचा निकाल शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।